नमस्कार, उन्हाळी वाळवणाविषयी भन्नाट टिप्स आज आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओ सुरू करू। उन्हाळा म्हटलं की सगळ्यांना वेध लागतात ते वाळवणाचे। उन्हाळा वाळवण घालण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्ती तयारी लागलेली असायची। उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून वाळवणाचे चांगले ऊन मिळावे यासाठी सगळे पदार्थ सकाळी लवकर उठून केले जातात, कारण उशीर वाळवण घातले की मग त्यांना ऊनही कमी लागतं आणि सगळ्यात गाठ घालून वाळवण केली जातात। या वाळवणामध्ये बटाट्यांचा किस, पापड, मसाले, लोणची, कुरड्या, फेण्या, वड्या, मिरच्या, शेवया हे अनेक पदार्थांचा समावेश असतो। नंबर 1, पापड बनवताना बटाट्यांची योग्य निवड। वर्षभर चांगले टिकणारे बटाट्यांचे पापड तयार करण्यासाठी चांगल्या दर्जाची बटाट्यांची निवड करणे महत्त्वाचे असते। जर आपण योग्य दर्जाची बटाट्यांची निवड केली नाही तर पापड बनवताना ते फसू शकतात किंवा साठवून ठेवताना खराब होऊ शकतात। पापड बनवताना चिप्सोना जातीच्या बटाट्यांची निवड करावी। या बटाट्यांची निवड केल्यास पापड चांगले कुरकुरीत होतात व वर्षभर चांगले टिकतात। बटाट्यांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्याकारणाने पापड बनवणे सोपे जाते। नंबर 2, बटाटा कच्चा नसावा याची खात्री करून घ्यावी। पापड बनवताना बटाटा कच्चा नसावा ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी। बऱ्याचदा बटाट्यांचे पापड बनवताना काही वेळा बटाटे चांगले उकडले जात नाहीत व तो आतून कच्चा राहणार नाही याची खात्री करून घ्यावी। जर बटाटा आतून कच्चा राहिला असेल तर असा बटाटा किसताना त्याचा किस व्यवस्थित निघणार नाही, त्यामुळे बटाट्याचे पापड चांगले बनणार नाहीत। तसेच बटाटा कच्चा राहिल्यास त्यात जे जिन्नस घातले ते नीट व्यवस्थित मिक्स होणार नाही, त्यामुळे पापडांची चव ही बिघडू शकते। नंबर 3, बटाट्यांना पाण्यातून काढून घ्यावे। सर्वप्रथम बटाटे पाण्यातून उकळून घेतल्यानंतर कुकर थंड झाल्यावर त्यातील पाणी काढून घ्यावे। त्यानंतर एका भांड्यात त्यातील अतिरिक्त पाणी निथळून घ्यावे। लक्षात ठेवा, बटाटे थोडे हलकेच वाळून थंड झाल्यावरच त्याचा किस मॅश करून घ्यावे, यामुळे पापड चांगले बनतात। बटाटे चांगले उकळून झाल्यानंतर त्यातील सगळेच पाणी काढून टाकावे। बटाट्यांना हलकेच वाळू द्यावे, असे केल्याने पापड चांगले बनतात। नंबर 4, मीठ घालण्याची योग्य वेळ। पापड बनवताना त्यात मीठ कधी घालावे याची योग्य वेळ असते, हे पापड बिघडण्याचे एक मुख्य कारण असू शकते। बऱ्याच गृहिणी बटाटा उकळून किसल्यानंतर मॅश केल्यानंतर त्यात लगेच मीठ घालतात, परंतु हे संपूर्णपणे चुकीचे आहे। जर बटाट्यांमधून वाफ येत आहे आणि अशातच आपण मीठ घातले तर त्या बटाट्याच्या मिश्रणांना पाणी सुटू शकते, यामुळे पापडाचे मिश्रण मऊ पडते, परिणामी पापड लाटता येत नाहीत। मिश्रण फारच ओलसर लागते, मिश्रणाचे पापड बनवणे कठीण जाते। कोबीचे सांडगे। जर तुम्हाला काही वेगळे खायची इच्छा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सांडगे बनवू शकता। साहित्य: 1 ते 2 वाटी साबुदाणा, 1 मोठा उकडलेला बटाटा, 1 ते 2 कच्चे बटाटे, मीठ, जिरं, हिरव्या मिरचीची पेस्ट, पाणी। कृती: आदल्या रात्री तुम्हाला डाळ धुवून रात्रभर भिजत ठेवा। सकाळी पाणी न घालता डाळ वाटून घ्या। कोबी बारीक किसून घ्या। एका परातीत तुम्ही वाटलेली डाळ घ्या। डाळ हाताने चांगली फेटून घ्या। फेटल्यामुळे डाळ हलकी होते। साधारण 2 ते 3 मिनिटं तुम्हाला चांगले फेटून घ्यायचे आहेत। डाळ हलकी झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ठेचलेला लसूण, लाल तिखट, जिरं, हिंग, मीठ घाला। त्यात किसलेला कोबी घाला। मिश्रण एकजीव करून घ्या। तयार पिठाच्या वड्या प्लास्टिकवर पाडून घ्या। वड्या चांगल्या कुरकुरीत वाळवून घ्या। तुम्हाला भाजी करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्की याची भाजी करू शकता। ही भाजी करणे अगदी सोपे असते। लोणच्यात गरजेपेक्षा जास्त मीठ असते, त्यामुळे चव तर वाढतेच, पण हे दीर्घकाळ पदार्थ साठवून ठेवण्यासाठी मदत करते। मिठात सोडियम आढळले जाते, हे अति प्रमाणात खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते। याचमुळे हृदयविकारांचा धोका निर्माण होऊ शकतो। लठ्ठपणा: लोणच्यात खूप जास्त तेल असते, हे तर तुम्ही पाहिलंच असेल। तेलामुळे लोणचं दीर्घकाळापर्यंत टिकण्यास मदत होते, ज्यामुळे पोट व कमरेवरील चरबी झपाट्याने वाढण्यास सुरुवात होते। पोटासाठी नुकसानदायक: लोणचं हे आम्लयुक्त असते, त्यामुळे अतिप्रमाणात व गरजेपेक्षा जास्त खाल्ल्यामुळे पोटाला नुकसान होऊ शकते। यामुळे त्यात पोटात जळजळ, ॲसिडिटी आणि गॅसची समस्या होऊ शकते। आरोग्यासाठी वाईटच: अनेक जण बाजारातून लोणचं आणतात, ते एक प्रोसेस्ड फूड आहे,
जे आपल्या आरोग्याला खूप जास्त नुकसान पोहोचवते। त्यामुळे पुढे काही दुष्परिणाम होण्याआधीच काळजी घ्यावी। लोणचं प्रमाणातच खावे, किंवा तुम्हाला जर इतकेच लोणचं आवडत असेल तर घरात तयार करा, कारण विकतच्या लोणच्यात व्हिनेगरची मात्रा अधिक असते, त्यामुळेच ते दीर्घकाळ टिकते। उन्हाळी वाळवणात तेलाचा वापर कमी करा। जर ऊन कमी असेल तर वाळवणाचे पदार्थ करणे टाळा। वाळवणी पदार्थात मिठाचे प्रमाण थोडे कमी टाका। उन्हाळी वाळवण चांगले 2 दिवस वाळून घ्यावे। आशा करते की आजच्या या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील। पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।